Hello everyone, welcome to my third lecture of TNT. So in previous lecture, some student didn't understand the term that is therapeutic index. Okay, so for those students who didn't understand the term therapeutic index, in this lecture I will explain it briefly. Okay. So generally you have to mean the word that is therapeutic index. Okay, we have already seen the definition of therapeutics. Okay, so therapeutics, which is generally it is an art of medicine, and in broadest sense it is mean by measure which is taken in the treatment of disease. ओके, सो एखाद्या डिसीजची ट्रीटमेंट करण्यासाठी जी थेरपी किंवा जे मेकॅनिझम आपण फॉलो करतो दॅट इज नथिंग बट द थेरापेटिक्स. ओके, so generally therapy used for the treatment, prevention or prohibition of disease. Okay, so generally एनी डिसीज कंडिशनमध्ये आपण ड्रग ॲडमिनिस्टर्ड करतो किंवा एखादी थेरपी फॉलो करतो, त्याची बेसिक नीड ही आहे की त्याने तो जो डिसीज आहे ओके तो आयदर प्रिव्हेंट केला पाहिजे किंवा प्रोहिबिट केला पाहिजे. मीन्स आहे त्या स्टेपला त्या डिसीजला तिथे स्टॉप केलं पाहिजे. ओके, स्प्रेड होऊ दिलं नाही पाहिजे और त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. दॅट इज नथिंग बट द थेरपी. ओके, सो थेरापेटिक इंडेक्स वर्ड्स इंडिकेट्स द टू लेवल बिटवीन्स. ओके, मीन्स आपल्याला माहिती आहे की प्रत्येक नाण्याचे जसे दोन बाजू असतात तशा प्रत्येक ह्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओके किंवा ॲडव्हान्टेजेस किंवा डिसॲडव्हान्टेजेस अशा दोन बाजू असतात. ओके, सो तसंच इथे आहे की एखादा ड्रग आपण जेव्हा यूज करतो ट्रीटमेंटसाठी त्या ड्रगचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्हीही इफेक्ट असतात. ओके, बट थेरापेटिक्स इंडेक्स, सो एखाद्या ड्रगची थेरपी करण्यासाठी आपल्याला त्या ड्रगचा मॅक्झिमम पॉझिटिव्ह इफेक्ट रिक्वायर आहे. ओके, मॅक्झिमम त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला एसेन्शियल आहेत व्हाईल थेरपी. ओके, सो थेरापेटिक इंडेक्स इज नथिंग बट जनरली सेफ्टी यूज ऑफ ड्रग. ओके, सो त्या ड्रगची मॅक्झिमम सेफ्टी किती आहे त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटमध्ये त्याची मेजरमेंट करायचं काम हे थेरापेटिक्स इंडेक्सने केलं जातं. ओके, सो बेसिक जर त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं, इंट्रोडक्टरी त्याचा पार्ट बघितला, तर थेरापेटिक इंडेक्स इज नथिंग बट द सेफ्टी ऑफ ड्रग. ओके, सपोज आपण एखादा ड्रग जर ट्रीटमेंटसाठी यूज करत असू. ओके, सो पर्टिक्युलर ड्रग आपण एखाद्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटसाठी जरी यूज करत असलो तरी त्या ड्रगचे साईड इफेक्ट्स असू शकतात किंवा ॲडवर्स इफेक्ट असू शकतात किंवा टॉक्झिक इफेक्ट असू शकतात. ओके, पण आपल्याला आपली मेन नीड काय आहे त्या ड्रगकडून, तर आपल्याला त्याचा जो डिझायरेबल इफेक्ट आहे फार्माकोलॉजिकल जो त्याचा जो यूज आहे तो आपल्याला नेसेसरी आहे. ओके, सो त्या ड्रगने आपल्याला मॅक्झिमम त्याचा डिझायरेबल इफेक्ट देणं गरजेचं आहे. पण जर सपोज आपण जर सिलेक्ट केलेला ड्रग असेल एखाद्या थेरपीसाठी, तो जर मॅक्झिमम अनवॉन्टेड इफेक्ट देत असेल तर तो आपण यूज करू का? सपोज आपण जर एखादी टॅबलेट घेत असू, आपल्याला ताप आला आहे त्याच्यासाठी घेत असू, पण त्याचा साईड इफेक्ट्स हा असेल त्या गोळीचा की त्याच्यामुळे ताप आलेला आहे तो नॉर्मल लेवलला येतो, पण त्याच्यासोबतच डोकं दुखायला लागतं. ओके, खूप सिव्हिअरली हेडॅक होत असेल त्या गोळीने, तर आपण ती गोळी प्रिफर करू का आपल्याला जेव्हा फिवर लाईक कंडिशन होईल तेव्हा? नाही. ओके, सो त्याच्यामुळे असा ड्रग आपण सिलेक्ट करू की जो आपलं एलिव्हेटेड टेम्परेचर कमी करेल आणि अदर त्याचे जे काय साईड इफेक्ट्स असतील ते लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये दाखवेल. ओके, सो जनरली ड्रग सिलेक्ट करताना इट इज नेसेसरी टू कन्सिडर द सेफ्टी ऑफ ड्रग. ओके, म्हणजेच आपण एखाद्या थेरपीसाठी एखादा ड्रग जर सिलेक्ट करणार असू तर आपल्याला मॅक्झिमम त्याची थेरापेटिक इंडेक्स रिक्वायर आहे. ओके, सो त्याचा थेरापेटिक इफेक्टिव्हनेस जो आहे तो आपल्याला मॅक्झिमम रिक्वायर्ड आहे आणि त्याची जी काय टॉक्सिसिटी असेल ओके त्याचा जो काही लिथल इफेक्ट असेल तो मिनिमम कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला रिक्वायर आहे. ओके, सो त्याच्यामुळे व्हाईल सिलेक्शन ऑफ ड्रग किंवा एखादा न्यू मॉलिक्यूल एस्टॅब्लिश करताना त्याची थेरापेटिक इंडेक्स सेट करणं किंवा थेरापेटिक इंडेक्स जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण का जेवढी जास्त त्याची थेरापेटिक्स इंडेक्स येईल ओके तेवढा तो ड्रग सेफ असतो. ओके, now next proceeds towards the next slide.
Okay, as we know that every drug which having potentially toxic if given in the overdose. Okay, so एखाद्या ड्रगचा जर डोस आपण वाढवत गेलो तर नक्कीच तो ड्रग ॲज अन पॉयझन म्हणून ॲक्ट होतो. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय 3 कलरचे झोन तुम्हाला इथे दिसत आहेत की जे अमाऊंट ऑफ ड्रग इन ब्लड. ओके, सो ड्रगचं ब्लड कॉन्सन्ट्रेशन ते इंडिकेट करत आहे. ओके, ब्ल्यू झोन आहे, ग्रीन झोन आहे आणि रेड झोन आहे. ओके, सो ब्ल्यू झोनमध्ये ड्रग आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अमाऊंट ॲट विच ड्रग इज इफेक्टिव्ह. ओके, सो तिथे जिथे राईट मार्क केलेली लेवल आहे तिथपर्यंत ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा ब्लडमध्ये होतं, सो तो जे ड्रगचं डोस आहे विच इज ॲक्ट ॲज ॲन इफेक्टिव्ह डोस. ओके, सो इथंपर्यंत तो त्याची मॅक्झिमम ॲक्शन दाखवतो. ओके, कोणतेही टॉक्सिक इफेक्ट तो प्रोड्यूस करत नाही. ओके, ज्या थेरपीसाठी ज्या कारणासाठी आपण ड्रग तो घेतला आहे तो मेडिसिनल डिझायर इफेक्ट ह्या डोसपर्यंत दाखवतो. ओके, मध्ये जो ग्रीन झोन आहे तिथे सुद्धा आपल्याला त्या ड्रगपासून कोणतेही टॉक्सिक इफेक्ट मिळत नाही आहेत अप टू जिथे रेड झोन सुरू होतो आहे तिथपर्यंत. ओके, सो ह्या ग्रीन झोनमध्ये सुद्धा ड्रग कोणताही टॉक्सिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करत नाही आहे. ओके, जर असंच ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलं, ब्लड लेवलमध्ये जर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर ह्या रेड लेवलच्या झोनपर्यंत जिथे ग्रीन झोन संपलेला आहे आणि रेड झोन सुरू झाला आहे. ओके, तिथे काय लिहिलं आहे अमाऊंट ॲट विच ड्रग इज टॉक्सिक. ओके, सो ह्या कॉन्सन्ट्रेशनला जेव्हा ड्रग जाईल ब्लडमध्ये तेव्हा तो टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करतो. ओके, आणि मग रेड झोन इट इज नथिंग बट द टॉक्सिक इफेक्ट तो ड्रग त्या डोसला प्रोड्यूस करायला सुरुवात करतो आणि फायनली तो लिथल इफेक्ट प्रोड्यूस करतो. लिथल मीन्स किलिंग इफेक्ट. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला 3 झोनवरून कळलं असेल की जनरली ड्रगचं जर आपण डोस इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला 2 पॉईंट मिळत आहेत. ओके, सो इथे जिथे राईट मार्क आलेला आहे ब्ल्यू आणि ग्रीन झोनच्या मध्ये दॅट इज इफेक्टिव्ह डोस ऑफ ड्रग. ओके, जिथे ड्रग त्याची मॅक्झिमम ॲक्शन आहे ती प्रोड्यूस करणार आहे. ओके, आणि नंतरचा एक पॉईंट तुम्हाला मिळणार आहे, डोस असा मिळणार आहे की त्या डोस नंतर जर ड्रगचा डोस इन्क्रीज करत गेलो आपण तर तो ड्रग टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करतो. ओके, तो पॉईंट आपल्याला मिळणार आहे ग्रीन आणि रेड झोनच्या मध्ये. बरोबर आहे. सो ह्या दोन्ही डोसच्या मधला जो ग्रीन झोन आहे विच इज नोन ॲज थेरापेटिक इंडेक्स. ओके, मीन्स सेफ्टी ऑफ ड्रग मीन्स एवढा डोस ह्या जे ग्रीन झोनमध्ये जे डोसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिसतं आहे दॅट मीन्स तेवढा जरी डोस आपण ह्या ड्रगचा इन्क्रीज केला तरी तो कोणताही टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवर प्रोड्यूस करणार नाही. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल आपण बघूया की आपण एखादी गोळी घेतो आहे, आपल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की ही गोळी सकाळी एक घ्यायची आणि रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी घ्यायची आहे. ओके, आपण सकाळी एक गोळी घेतली आणि आपण न विसरतेपणी वगैरे पुन्हा दुपारी ती गोळी घेतली. ओके, पण त्या ड्रगची जर सेफ्टी मार्जिन थेरापेटिक इंडेक्स जर जास्त असेल ओके तर त्याचे कोणतेही टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवर प्रोड्यूस होणार नाही कारण का त्या ड्रगची सेफ्टी मार्जिन तेवढी आहे. ओके, सपोज असा सेन्सिटिव्ह ड्रग असेल की त्याची डोस क्वांटिटी किंवा थेरापेटिक इंडेक्स फारच कमी असेल तोच जर डोस आपण सकाळी एक घेतला आणि लगेच दुपारी आपण तो घेतला तर मग तो टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करेल कारण का त्याची थेरापेटिक इंडेक्स आहे, सेफ्टी मार्जिन जी आहे त्या ड्रगची ती कमी आहे. ओके, सो आय थिंक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळली असेल की आपल्याला थेरापेटिक इंडेक्स कशासाठी एसेन्शियल आहे. तर थेरापेटिक इंडेक्स जनरली ड्रगची सेफ्टी मार्जिन किती आहे हे काढण्यासाठी जनरली थेरापेटिक इंडेक्स या टर्मचा यूज केला जातो. ओके, आता इथे नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला ग्राफ दिसतो आहे टाईम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा आपण जे काही रिस्पॉन्स येतील त्याचा जो प्लॉट काढू तो बेल शेप प्लॉट आपल्याला मिळणार आहे. ओके, सो इथे येलो झोन आहे, ग्रीन झोन आहे आणि वरती पिंक झोन आहे. ओके, सो येलो झोन मीन्स सब थेरापेटिक इफेक्ट, थेरापेटिक विंडो आणि जो वरचा जो पिंक कलरचा झोन दिसतो आहे विच इज ॲन
साईड इफेक्ट्स. ओके, सो त्या प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनला तो ड्रग जर गेला तर तो साईड इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करतो. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की जसं टाईम इन्क्रीज होत जातो, ओके, तसं त्या ड्रगचं जे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी कमी होत जातं. ओके, आणि मग फायनली तो ड्रग बॉडीमधून इलिमिनेट होतो. ओके, सो ड्रगमध्ये जसं टाईम इन्क्रीज होत जातो तसं त्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी कमी होत जातं. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की ड्युरेशन ऑफ ॲक्शन ड्रगची आपण कसं हे करू शकतो, तर सब थेरॅपेटिक आणि थेरॅपेटिक इफेक्टच्या मध्ये तुम्हाला एक दिसते लाईन की जी दोन पॉईंट भेटतील की जे ह्या ग्राफच्या दोन्ही पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे. ओके, ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसते जिथे ड्युरेशन ऑफ ॲक्शन लिहिलेलं आहे. ओके, सो ह्या ड्रगची ही ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे की ह्या ड्युरेशनला तो त्याचे थेरॅपॅटिक इफेक्ट प्रोड्यूस करतो. तेवढ्या टायमिंगसाठी तो आपल्या ब्लडमध्ये ॲक्टिव्ह असतो. ओके, तो त्याची ॲक्शन दाखवत असतो. ओके, आणि इथे जो पीक ऑफ इफेक्ट दिसतो दॅट मीन्स त्या पीक पॉईंटला त्या टायमिंगला त्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हायर असतं आणि तो त्याची जास्त थेरॅपेटिक इफेक्ट त्या टायमिंगला आणि त्या कॉन्सन्ट्रेशनला दाखवतो. ओके, सो जनरली जर सिम्पल ड्रग आपण घेतला की ज्याचे कोणतेही टॉक्झिक इफेक्ट मिनिमम आहेत तर तो ड्रग त्याचा जर आपण प्लॉट ड्रॉ केला टाईम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन तर तो आपल्याला असा मिळणार आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. सो जनरली थेरॅपॅटिक इंडेक्स जे आहे ते एखादा न्यू मॉलिक्यूल एस्टॅब्लिश करताना फार एसेन्शियल असतो. ओके, सो इथे जनरली क्वांटल डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप यूज केली जाते फॉर नोट डाऊन ऑफ दिस इफेक्टिव्ह डोस, लिथल डोस, टॉक्झिक डोस. ओके, सो त्याच्यामध्ये एक आहे की आपण जे डिस्कस केलेलं आहे की क्वांटल डोस रिस्पॉन्स म्हणजे काय, तर डिफरंट क्वांटिटी ड्रगची सेट केली जाते. ओके, सो ड्रगचे डोस सेट केले जातात आणि डिफरंट टाईम इंटरवल्समध्ये तो जो ड्रग कॉन्सन्ट्रेशन आहे त्या पर्टिक्युलर ॲनिमल्सवर चेक केले जातात. ओके, त्या ॲनिमलला तो डोस इंजेक्ट केला जातो आणि पर्टिक्युलर टाईम इंटरवलसाठी ॲनिमलचे रिस्पॉन्स नोट डाऊन केले जातात. ओके, अशी त्या ड्रगची ॲक्शन मेजर केली जाते. ओके, सो जनरली सपोज 0 कॉन्सन्ट्रेशनने जर स्टार्ट केलं तर जसा डोस इन्क्रीज करत जाऊ तसे आपल्याला त्या ॲनिमल्समध्ये मिळणारे जे रिस्पॉन्स आहेत ते डिफरंट मिळत जाणार आहेत. ओके, आणि जसा डोस इन्क्रीज होईल तसतसे तो आपले साईड इफेक्ट्स, ॲडवर्स इफेक्ट आणि टॉक्झिक इफेक्ट आणि लास्टली तो लिथल इफेक्ट प्रोड्यूस करेल. ओके, सो अशा पर्टिक्युलर डोसला हायर डोसला त्या पर्टिक्युलर ॲनिमलची डेथ होऊन जाईल. ओके, सो जनरली क्वांटल डोस रिस्पॉन्स ह्या स्टडीसाठी यूज केलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट बेसिक हे आहे की अ डोस ऑफ ड्रग विच प्रोड्युसेस अ स्टेटेड इफेक्ट इन 50% ऑफ इंडिव्हिज्युअल्स विदिन द पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज मेडियन डोस. ओके, सो जनरली मेडियन डोस कन्सिडर केला जातो. ओके, सो मेडियन डोस म्हणजे काय, सपोज आपण ॲनिमल स्टडीसाठी सपोज 100 ॲनिमल घेतलेले आहेत. ओके, सो 100 ॲनिमलवर आपण हा क्वांटल डोस रिस्पॉन्स चेक करणार आहोत एखाद्या पर्टिक्युलर ड्रगचा. ओके, सो तो ड्रगचा असा डोस की त्या पर्टिक्युलर 100 ॲनिमल्समध्ये जर इंजेक्ट केला तर तो त्याच्यातल्या 50% ॲनिमलवर इफेक्ट दाखवेल. ओके, आयदर तो टॉक्झिक इफेक्ट असेल किंवा मग डिझायरेबल इफेक्ट असेल. ओके, पण जनरली काय करणार आहे, त्या ड्रगला त्या डोसला जो इफेक्ट देणं गरजेचं आहे तो त्या 50% ॲनिमल्समध्ये प्रोड्यूस करेल. ओके, सो जर 100 ॲनिमल आपण घेतले तर 50% ॲनिमल म्हणजे टोटल 50 ॲनिमलवर तरी तो त्याची डिझायर्ड ॲक्शन दाखवेल. ओके, सो त्या डोसच्या ड्रगची जी डिझायर ॲक्शन असेल, आता सपोज आपण जर तो ड्रग इफेक्टिव्ह और डिझायर इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी घेतलेला आहे तर त्या डोसने त्या 50 ॲनिमलमध्ये इफेक्टिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करण्याची गरज आहे. ओके, आणि जर सपोज आपण त्या डोसचं कॉन्सन्ट्रेशन लिथल घेतलेलं आहे, ओके, टॉक्झिक घेतलेलं आहे,
तर तो त्या 50 ॲनिमलवर टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो. ओके, दॅट डोस इज नथिंग बट द मेडियन डोस. ओके, सो जनरली तो कोणता इफेक्ट प्रोड्यूस करतो त्याच्यावर त्याला मग इफेक्टिव्ह डोस, मेडियन इफेक्टिव्ह डोस आणि मेडियन लिथल डोस, ओके, अशा 2 डोसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, आणि जनरली जेव्हा आता आपण हा स्टडी ॲनिमलवर करतो त्याच्यामुळे आपण ॲनिमल्सवर लिथल इफेक्ट हे मेजर करू शकतो. पण जनरली ह्युमन्सची जेव्हा गोष्ट येते, जेव्हा माणसांवर जेव्हा एक्सपेरिमेंट केले जातात तेव्हा जनरली लिथल डोस कन्सिडर केला जात नाही, तर त्याच्या जागी टॉक्झिक डोस ड्रगचा कन्सिडर केला जातो. ओके, सो इथे मेडियन इफेक्टिव्ह डोसची डेफिनेशन दिलेली आहे. डोस ऑफ ड्रग रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 50% ऑफ मॅक्झिमम रिस्पॉन्स. ओके, सो असा ड्रगचा डोस की जो 50% पॉप्युलेशनमध्ये मॅक्झिमम त्याचा रिस्पॉन्स जो आहे, त्याचा मॅक्झिमम डिझायरेबल इफेक्ट जो आहे तो प्रोड्यूस करू शकतो. दॅट डोस इज नथिंग बट द इफेक्टिव्ह डोस. ओके, सो आता तुम्हाला ह्या कन्सेप्ट बऱ्यापैकी कळत असतील. ओके, नेक्स्ट जो आहे आपल्याला टर्म लागणार आहे थेरापॅटिक इंडेक्ससाठी, दॅट इज लिथल डोस, मेडियम लिथल डोस. ओके, सो अ डोस ऑफ ड्रग दॅट इज रिक्वायर्ड टू किल 50% ऑफ एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स विच इज मेजरमेंट्स ऑफ टॉक्झिसिटी. ओके, सो असा डोसचा ड्रग की जो 50% ॲनिमलच्या पॉप्युलेशनवर लिथल इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो, म्हणजे तो त्यांना किल करू शकतो. 50% ॲनिमलला तरी तो डोस किल करू शकतो, असा डोस मीन्स लिथल डोस. ओके, सो जनरली थेरापेटिक इंडेक्स जेव्हा आपण एखाद्या ड्रगची सेफ्टी मार्जिन काढतो तेव्हा आपण त्याच्या लिथल डोसची कंपॅरिझन इफेक्टिव्ह डोससोबत करतो. ओके, सो दॅट्स वाय आता तुम्हाला इथे एक ग्राफ दिसतो आहे. ओके, सो जनरली आपल्याला ड्रगचा इफेक्टिव्ह डोस आणि ड्रगचा टॉक्झिक डोस. ओके, सो इथे तुम्हाला 2 ग्राफ दिसत आहेत. एक ब्लॅक कलरने झालेला आहे सिग्मॉइडल शेप आणि दुसरा जो आहे तो रेड कलरचा ग्राफ आहे. बरोबर आहे. सो जो ब्लॅक कलरचा तुम्हाला जो प्लॉट इथे ग्राफ दिसतोय विच इज ॲन थेरापेटिक इफेक्ट. ओके, आणि रेड कलरने जो तुम्हाला इथे सिग्मॉइडल शेप ग्राफ दिसतोय विच इज ॲन टॉक्झिक साईड इफेक्ट्स. ओके, सो हा ग्राफ ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस पर्सेंट रिस्पॉन्स. ओके, पर्सेंट रिस्पॉन्डिंग. ओके, सो ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन अगेन्स्ट ते जे इंडिव्हिज्युअल 100 ॲनिमल जे यूज केलेले असणार आहेत किंवा 100% पॉप्युलेशन जी आहे ती पर्सेंट पॉप्युलेशन आणि त्याच्या वर्सेस ड्रगचा कॉन्सन्ट्रेशन असा ग्राफ प्लॉट केलेला आहे. ओके, सो जेव्हा ड्रगचा थेरापेटिक इफेक्टचा ड्रग तुम्हाला इथे दिसतोय ब्लॅक कलरचा जो ग्राफ आहे आणि रेड कलरचा आहे तो टॉक्झिक इफेक्ट, म्हणजे 10 नंतर जे कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं तुम्हाला दिसते की जिथून रेड कलरचा ग्राफ स्टार्ट झालेला आहे तो जो डोस आहे ड्रगचा तो टॉक्झिक लेवलचा आहे. ओके, जसं मगाशी आपण इमेजमध्ये बघितलं होतं टेस्ट ट्यूबमध्ये 3 झोन होते. ओके, सो ग्रीन झोन नंतर एक असा पॉईंट होता की त्याच्यानंतर रेड कलर स्टार्ट होत होता, मीन्स त्या ड्रगचे टॉक्झिक इफेक्ट स्टार्ट होत होते. तसंच सेम इथे आहे. 0 ड्रगच्या कॉन्सन्ट्रेशनपासून त्याचा जो डिझायर्ड थेरापेटिक इफेक्ट आहे तो ड्रग द्यायला सुरू करणार. राईट, सो त्याचा मॅक्झिमम थेरापेटिक इफेक्ट 100% इंडिव्हिज्युअलमध्ये येत नाही तोपर्यंत हा ग्राफ इथे रन झालेला आहे. ओके, सो त्याच्यामुळे 0 कॉन्सन्ट्रेशनपासून इथे मॅक्झिमम 100%च्या हाईटपर्यंत हा ग्राफ रन झालेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट ड्रगचा तो हायर डोस घ्यायचा आहे की त्या डोसला तो टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करतो. ओके, सो इथे 10 मिलीग्रॅम नंतर इथे तुम्हाला दिसते 10 to 100 मिलीग्रॅमच्या मध्ये एक डोस पर्टिक्युलर डोस असेल की त्याच्यापासून हा ड्रग टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात करतो आणि तो अप टू 100% पॉप्युलेशनमध्ये जिथपर्यंत तो आपला टॉक्झिक इफेक्ट नेत नाही तिथपर्यंत हा ग्राफ रन झालेला आहे. ओके, सो टोटल 100% पॉप्युलेशनपर्यंत आपण त्या ड्रगचा स्टडी केलेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर इथे काय केलेलं दिसतं तुम्हाला की जे 50%
चा जो हे आहे 50% पॉप्युलेशनची जी व्हॅल्यू आहे तिथून मग या दोन्ही ग्राफवर एक लाईन काढलेली आहे. ओके, सो ही लाईन ह्याच्यासाठी आपण काढलेली आहे कारण का तिथून जर आपण खाली एक्स ॲक्सिसवर जर मार्क केली लाईन तर आपल्याला इथे जे डोस मिळणार आहेत ड्रगचे, ओके, विच इज ॲक्ट ॲज ॲन इफेक्टिव्ह डोस, मेडियन इफेक्टिव्ह डोस, आणि इथे जो टॉक्झिक साईड इफेक्ट्सच्या ग्राफला जो 50%ने जर हे केलं तर त्याच्यापासून जो ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे विच इज ॲन टॉक्झिक मेडियन टॉक्झिक डोस. ओके, सो इथे ह्या ग्राफमुळे आपल्याला दोन्ही डोस त्या ड्रगचे मिळणार आहेत, इफेक्टिव्ह डोस आणि टॉक्झिक डोस. ओके, आणि ह्या दोन्ही ग्राफच्या मध्ये ही जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, ओके, ह्या ब्लॅक ग्राफ आणि रेड ग्राफच्या मध्ये जी डॉटेड लाईन दिसते विच इज नथिंग बट द थेरापेटिक इंडेक्स ऑफ दॅट ड्रग. ओके, सो इफेक्टिव्ह डोस आणि थेरापेटिक डोस, टॉक्झिक डोस. ओके, सो या दोन्ही डोसच्या मध्ये जेवढं पण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज ॲक्ट ॲज ॲन थेरापेटिक इंडेक्स ऑफ दॅट ड्रग. ओके, सो ह्या कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जरी ड्रगचा डोस आपण इन्क्रीज करत गेलो तरी तो कोणत्याही प्रकारचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करू शकत नाही, अप टू इथे जे टॉक्झिक डोस तुम्हाला दिसतोय तिथपर्यंत. ओके, सो दिस इज नोन ॲज थेरापेटिक इंडेक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग. ओके, so generally therapeutic index is the ratio between the dosage of drug that causes the toxic or lethal effect and the dosage of that drug that produces the therapeutic effect. Okay, so therapeutic index ची definition आहे, it is an ratio of lethal dose to इफेक्टिव्ह डोस. ओके, सो जनरली आपण थेरापेटिक इंडेक्स जे आहे ते ॲनिमल्सवर स्टडी करतो, सो त्याच्यामुळे आपण इथे लिथल डोस कन्सिडर केलेला आहे. सो थेरापेटिक इंडेक्स इज नथिंग बट द रेशो ऑफ लिथल डोस टू द इफेक्टिव्ह डोस. ओके, सर जर आपण हा ह्युमन्ससाठी जर कन्सिडर केला तर त्याचा फॉर्म्युला होणार आहे थेरापेटिक इंडेक्स फॉर ह्युमन्स, दॅट इज थेरापेटिक डोस, आणि त्याच्यासाठी आपल्याला थेरापेटिक इंडेक्सचा मग फॉर्म्युला तयार होणार आहे, दॅट इज टॉक्झिक डोस टू इफेक्टिव्ह डोस. ओके, सो ED50 दॅट इज median effective dose is the dose that produces the therapeutic effect in the 50% of populations, and TD50 or LD50 that is median toxic or lethal dose is the dose okay, so it is dose that produces a toxic or lethal effect to 50% of population, राईट. सो आत्ता तुम्हाला बऱ्यापैकी थेरापेटिक इंडेक्स ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके, सो जनरली डिफरंट टाईप ऑफ डोसेस आर कन्सिडर, दॅट इज मीडियन इफेक्टिव्ह डोस आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर मीडियन लिथल डोस बघितलेला आहे, मीडियन टॉक्झिक डोस बघितलेला आहे. सो लिथल आणि टॉक्झिक ह्या दोन्ही टर्मिनॉलॉजीज आपल्याला कशामध्ये वापरायचं आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, सो जनरली ह्युमन्ससाठी जर थेरापेटिक इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपण त्याचे टॉक्झिक डोस कन्सिडर करतो, आणि जर ॲनिमलवर आपण स्टडी करत असलो तर लिथल डोस कन्सिडर करतो. ओके, so basic pharmacological definition that includes therapeutic index, certain safety factor आणि median lethal dose. ओके, सो ह्या कन्सेप्ट आपण कशा डिफाईन करणार आहेत ते बघूया. दॅट इज थेरापेटिक इंडेक्स ऑफ ड्रग इज डिफाईन ॲज TD50 डिवायडेड बाय ED50. ओके, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इट इज अन रेशो ऑफ द डोस दॅट प्रोड्युसेस अ टॉक्झिक इफेक्ट इन हाफ पॉप्युलेशन to dose that produces a desirable effect in half populations. Okay, it is nothing but the therapeutic index of drug. Okay, so generally therapeutics index जेवढी हाय असेल तेवढे त्या ड्रगची सेफ्टी सुद्धा हाय असणार आहे. ओके, जर थेरापेटिक इंडेक्स जर त्या ड्रगची कमी असेल तर त्याची जी सेफ्टी आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी त्या ड्रगची ती कमी असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर असे ड्रग बघितले, बार्बिच्युरेट्स आहेत, डायझेपाम वगैरे आहे. ओके, सो सपोज आपण झोपेच्या गोळ्यांचं जर एक्झाम्पल आपण घेतलं. ओके, सो जर त्याचा जर डोस आपण चुकून ऐवजी दोन गोळ्या जर घेतल्या तर त्या तेवढ्या आपण आपल्या बॉडीची कपॅसिटी आहे का की तेवढ्या 2 गोळ्या आपण
त्या ड्रगचा जे टॉक्झिक इफेक्ट आहेत ते आपली बॉडी सहन करू शकते का? नाही. जर आपण झोपेची एक गोळी जर एक्स्ट्रा घेतली तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट आपल्या बॉडीवर लगेच प्रोड्यूस होतात. ओके, सो त्याच्यामुळे असे जे ड्रग्स आहेत की ज्यांची थेरॅपेटिक इंडेक्स फार कमी आहे, ते जे ड्रग्स आहेत ते ॲडमिनिस्टर्ड करताना किंवा त्याची थेरपी सुरू असताना प्रॉपर प्रिकॉशन घेणं फार गरजेचं असतं. ओके, आणि ज्या ड्रगची थेरॅपेटिक इंडेक्स मॅक्झिमम आहे, हायर आहे, त्या कोणताही ड्रग घेताना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, पण ते तेवढे हार्मफुल नसतात आपल्या बॉडीसाठी. ओके, सो कोणतेही मेडिकल इमर्जन्सी लगेच त्या ड्रगचा डोस चेंज झाल्यामुळे लगेच येऊ शकत नाही जर त्याची थेरॅपेटिक इंडेक्स हायर असेल तर. पण असे ड्रग्स की ज्यांचे थेरॅपेटिक्स इंडेक्स कमी असेल ते ड्रग फार सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यासाठी मेजर प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. ओके, सो अशा कारणामुळे त्या ड्रगची थेरॅपेटिक इंडेक्स ठरवली जाते आणि त्याच्यानुसार ते ड्रग त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटसाठी थेरपीसाठी यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोलॉजीमध्ये थेरॅपेटिक इंडेक्स हा फार मेजर क्रायटेरिया आहे जेव्हा आपण एखादा नवीन ड्रग मॉलिक्यूल एस्टॅब्लिश करणार असू तेव्हा. ओके, so certain safety factor that includes TD1 divided by ED99. Okay, so defined as the ratio of dose that produces toxic effect in 1% of population to dose that produces a desired effect in 90% of population, which is also known as standard safety measures. Okay, so humans साठी जेव्हा आपण थेरॅपेटिक इंडेक्स जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा इट इज ॲन स्टँडर्ड सेफ्टी इक्वेशन आहे. हे स्टँडर्ड सेफ्टी मेजर आहे की त्याचा जो टॉक्झिक डोस आहे तो सपोज 100 ह्युमन्स आहेत, 100 ह्युमन्स आपण यूज केलेला आहे, त्याच्यातल्या फक्त 1% इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशनमध्ये फक्त 1% तो त्याचे टॉक्झिक इफेक्ट दाखवणं गरजेचं आहे. ओके, आणि 99% पॉप्युलेशनमध्ये त्याने त्याचा डिझायर्ड इफेक्ट जो आहे तो दाखवणं गरजेचं आहे, तरच त्या ड्रगची 100% सेफ्टी कन्सिडर केली जाते. ओके, दॅट इज स्टँडर्ड सेफ्टी measures for that particular drug. Okay, so median lethal dose, which is defined as median lethal dose, the dose that will kill half of the populations. Okay, so lethal means killing, so LD50 is nothing but 50% पॉप्युलेशनवर त्याने लिथल इफेक्ट प्रोड्यूस केलाच पाहिजे. म्हणजे त्या डोसला त्याने 50% पॉप्युलेशन जे आहे ते किल करणं गरजेचं आहे, विच इज नथिंग बट द मेडियन लिथल डोस. ओके, सो मेडियन इफेक्टिव्ह डोस, मेडियन लिथल डोस, मेडियन टॉक्झिक डोस, ह्या तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि ड्रगचा इफेक्टिव्ह डोस आणि ड्रगचा टॉक्झिक डोस ह्या दोन्ही डोसच्या रेंजमधल्या ज्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज नथिंग बट द थेरॅपेटिक इंडेक्स ऑफ दॅट ड्रग. ओके, सो एवढे ह्या तिन्ही डोसचे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झाले असतील तर नक्कीच तुम्हाला थेरॅपेटिक इंडेक्स ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके, आणि बऱ्यापैकी मी आत्ता फार ब्रीफली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. सो मला असं वाटतं आहे की मेजॉरिटी जणांना तरी आत्ता बऱ्यापैकी थेरॅपेटिक इंडेक्स ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. सो आय होप ज्या स्टुडंटला थेरॅपेटिक इंडेक्स हे कन्सेप्ट क्लिअर झाली नव्हती त्यांना आता बऱ्यापैकी ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. तरीही कोणाला अजूनही काही समजलं नसेल, काही डाऊट असतील तर बिंदास तुम्ही मला विचारा. ओके, सो इथे आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी अँड स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. ओके, या होल चॅप्टरमध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन बघितलेलं आहे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीचं. ओके, अलॉंग विथ त्याच्या डिफरंट ब्रांचेस बघितलेले आहेत, फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक, थेरॅपेटिक्स म्हणजे काय, फार्माकोथेरॅपेटिक्स म्हणजे काय, टॉक्सिकोलॉजी, फार्मसी, थेरॅपेटिक इंडेक्स हा एक मेजर पार्ट त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर किमोथेरपी बघितली आहे, फार्माकोपिया म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर आपण इन डिटेल ड्रग्सबद्दल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओके, सो सोर्सेस ऑफ ड्रग कोणते कोणते आहेत, ड्रगचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन
कोणते मेजर क्रायटेरिया आहेत फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशनचे, आणि लास्ट नंतर आपण बघितलं होतं नेचर ऑफ ड्रग. ओके, सो कोणत्या नेचरचे ड्रग यूज केले जातात इन फार्माकोलॉजी. ओके, आणि आपण मेजर पार्ट ह्या चॅप्टरमध्ये बघितलं दॅट इज स्कोप ऑफ फार्माकोलॉजी, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या डिफरंट ब्रांचेस ॲज अ स्कोप म्हणून लिहायचे आहेत, अलॉंग विथ अजून त्याचे डिफरंट स्कोप आहेत ते सुद्धा आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपला फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड चॅप्टर कंटिन्यू करायचं आहे, दॅट इज रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, सो आपण ड्रग जो ॲडमिनिस्टर्ड करतो बॉडीमध्ये त्याचे कोणते कोणते रूट्स आहेत, कोणत्या कोणत्या वेने आपण तो ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकतो हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, सो डिफरंट रूटचं डिस्कशन करायचे, कोणते कोणते रूट्स आहेत आणि कोणत्या कोणत्या ड्रगसाठी कोणते रूट्स प्रिफरली यूज केले जातात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कोणत्या रूटचे स्पेशल टेक्निक्स आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत, आणि ड्रग आपण त्या रूटने दिल्यानंतर त्याचे कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, कोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत, डिफरंट रूटसोबत कंपेअर करून आपल्याला प्रत्येक रूटचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. ओके, नंतर कोणत्या रूटने तो ड्रग दिल्यानंतर तो कोणते इफेक्ट प्रोड्यूस करतो, ओके, हे सुद्धा आपल्याला ह्या सेकंड चॅप्टरमध्ये बघायचं आहे, दॅट इज रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. सो आय थिंक तुमचे ऑल डाऊट आहेत फर्स्ट चॅप्टरबद्दल ते सगळे क्लिअर झाले असतील. जो थेरापेटिक इंडेक्स हा मेजर पार्ट रिपीट केलेला आहे तो सुद्धा सगळ्यांना क्लिअरली समजला असेल. ओके, तरीही काय कोणते डाऊट असतील तुम्ही बिंदास विचारा. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ अँड टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.